पराभूत व्हावं लागलं. कारण मित्रांनो आयुष्यामध्ये केव्हामध्ये यश आणि केव्हा अपयश येईल हे सांगू शकणार नाहीत. क्रिकेट देखील तसंच आहे. पाहतो क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आजही प्रत्येक व्यक्तिमत्व काम करते. चांगला बॉल होता इथे, मात्र मोठा सुखाळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क झाला नाहीये, कनेक्शन तेवढं प्रॉपर नव्हतं. एक सिंगल आली आहे. ऑलमोस्ट आपण जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये सिंगल ॲज अ इम्पॉर्टंट क्रिकेट, कारण सिंगलला खूप मोठं महत्व आहे. जेवढं तुमचं षटकार चौघांचं म्हणतात तेवढं मात्र क्रिकेटमध्ये सिंगल डबलला महत्व आहे. कारण क्रिकेटची लाईफ लाईनच सिंगल डबल आहे. आणि षटकातील पहिले तर पाहू शकाल की वनटेड पॉवर पे असताना 2 बॉल इथे कंप्लीट केले गेलेत. गोलंदाजी मार्कवरती आहे. गोलंदाज अक्षय बॅटिंग करण्याकरता पाहू शकाल मिस्टर स्वप्नील आणि त्याच्या साथीला स्मिथला आपण पाहतोय. साईकला बॅटर आहे स्मिन आपण पाहतोय. यावर कव्हर पॉइंट परफेक्टली पाहू शकाल. चांगल्या पद्धतीने पॉइंटला खेळायचा प्रयत्न केला. बॉल मध्ये इथे निघून चालला. वर बाउन्स टू बाउन्स चौकार 4 धावा. द ब्रँड ऑफ ओला पाहू शकाल. चौकार 4 धावा. चांगल्या पद्धतीने सुरुवात पाहायला मिळते. डॉट होण्यापेक्षा या ठिकाणी सिंगल डबलला महत्व दिलं. त्यानंतर मात्र पाहू शकाल एक चांगला क्लास ड्राईव्ह पाहायला मिळाला. परफेक्ट पाहू शकाल तंत्रशुद्ध फलंदाजी. आयडीचा वापर करावा लागतो, कारण या धावत्या जगामध्ये विज्ञानानं प्रगती केली आहे आणि माणूस देखील त्यामध्ये कमी राहिला नाही आहे. प्रत्येक व्यक्ती आज रेस मध्ये जारी आहे. एवढ्या आणखी एक चांगला बॉल खूप चांगल्या बॅकवर्डला गेला, खेळण्याचा प्रयत्न केला ऑफ साईडला. तिथे मात्र आकाश रिपोर्ट पाहू शकाल. अलाउन द कार्पेट बॉल रिकव्हर करत असताना फील्ड खूप चांगल्या पद्धतीने आहे. ज्या पद्धतीने ज्या क्षेत्रामध्ये आपली गोलंदाजी मागवरती गोलंदाजी करतोय ना, त्या क्षेत्रामध्ये फील्ड पाहायला मिळते. 11 प्लेअर ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटमध्ये आज प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक खेळाडू खूप सारं महत्व आहे. तुमचं पाहू शकाल की स्टार्टचं बॅटिंग ऑर्डर असेल, मीडियम असेल, त्यात शेवटचं असेल, अशा पद्धतीने आपण क्रिकेट पाहतोय. आतापर्यंत धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोर कार्ड वरती विदाउट विकेट लॉस ऑफ 7 या धावसंख्येवरती आहे. यावेळी इनसाइड कव्हर इनफिल्डच्यावरून खेळायचा प्रयत्न केला. शेवटी तो बिट ऑफला झाला, जिथे सिंगल दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे सहज कंप्लीट केल्या गेल्यात. आपण जर पाहिलं तर नक्कीच ऊन देखील वाढलं गेलंय आणि खऱ्या अर्थानं मगाशीच म्हणलं की प्रमोद शेडगे सर की खऱ्या अर्थानं स्वतःची काळजी घ्या. कारण मित्रांनो क्रिकेट पुन्हा खेळता येईल, पुन्हा मात्र क्रिकेटचं नवीन वर्ष असू शकेल. पुन्हा ज्यामध्ये वर्षात 305 तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. मात्र स्वतःच काळजी करत राहा, कारण ह्या विषय बोलणं मिळणार नाही आहे, कारण आपल्या चित्रपटाला वंशपर नाही आहे. यावेळी चांगला सोक इथे मात्र फसला की गेलाय. पार मिळेल चेंडू मात्र सरळ या ठिकाणी औषधी पाहू शकाल. अप्रतिम सेल या ठिकाणी पार मिळतं. विकेटचं बदल. पहिलं स्पेल इथे कंप्लीट झालंय आणि पहिल्या स्पेल नंतर आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 1 विकेट लॉस ऑफ 9 या धावसंख्येवरती. नितेश नवीन बॅटर तर नक्कीच नवीन गोलंदाज बॉलिंग मॅटवरती आहे. चेंज ऑफ फील्ड इथे मात्र तुम्हाला फील्डमध्ये आता बदल होताना पाहायला मिळणार आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही जर पाहिलं 30 सर्कलच्या आतमध्ये 99% तुम्ही फील्ड पाहिली आहे. आता मग 3 ओव्हर्समध्ये तुम्हाला फील्ड दूर तर पाहायला मिळणार आहे. मग आपण जर पाहिलं तर फाईन असेल, स्क्वेअर असेल, लॉंग लीग असेल, त्यानंतर बीट ऑफ असेल, वाईडिश लॉंग ऑफ असेल, एस्टा कव्हर असेल, थर्डबार असेल, या रिझल्टमध्ये तर फील्ड होताना पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्कवरती आला गोलंदाज आरिफ आपण पाहतोय. एमसीसी कासार वडवली फील्ड घेताना पाहायला मिळते. एक चांगली मॅच तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये. चला यानंतर नक्कीच प्रत्येक टीम आपलं रिपोर्टिंग करायची आहे. पण इथे साई गणेशपुरी असेल, त्यानंतर छानमान घोडगाव असेल. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. सॉफ्ट हँडचा वापर. बॉल मात्र निघून चला थर्डबॅटला, जिथे मात्र निघून जाईल चौकारा करता 4 धावा.
या ठिकाणी प्रॉपर करावा लागेल. लेंथ मध्ये पाहू शकाल मध्ये पहिल्यांदा नजरो का खेळ क्रिकेट आहे, कारण तुम्हाला नजर दिसणं त्या ठिकाणी ठेवावी लागेल. अशा पद्धतीनं मात्र इथे आपण पाहू शकाल की मॅच क्रमांक 2 पाहतोय आणि त्यातील आतापर्यंत पाहू शकाल नक्कीच एका साईडनं श्रीराम फाउंडेशन नक्कीच ओला टीमने या ठिकाणी धावसंख्येची टोटल आपल्याला पाहायला मिळते आहे. ती म्हणतो पाहू शकाल नक्कीच 13 या धावसंख्येवरती आहे. बॉल क्रमांक 2 यावेळी अपरकटचा विचार होता, स्लाइस केलाय बॉलला. 2 खेळाडूंच्या मधोमधला बॉल इथे पुनश्च एकदा थर्ड बॅट डिझाईन मध्ये बॅक टू बॅक इथे मात्र सेकंड बॉल इज क्लिअर. वाड बॅटिंग परफेक्ट रेट पाहू शकाल. चौकार 4 धावा. क्रिकेट सर्वस्व आज आपण पाहतोय, कारण आपण आधीच जर पाहिलं तर नक्कीच आज नतून प्रत्येक व्यक्ती मात्र प्रत्येक गावामधनं प्रत्येक खड्यामधनं खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये फिरवान करते आहे. कारण ग्रामीण क्रिकेट हे तुमचं पहिलं प्लॅटफॉर्म जरी असेल तरी तुम्हाला पहिल्यांदा ग्रामीण क्रिकेटला क्रिकेट द्यावं लागणार आहे. कारण याच क्रिकेटनं तुम्हाला पहिलं स्वप्न दिलं, याच क्रिकेटनं तुम्हाला प्रगतीपथावरती आणलं, याच क्रिकेटनं तुम्हाला IPL स्पर्धा दिली आणि याच क्रिकेटनं तुम्हाला खऱ्या टेनिस विश्वामध्ये बहुसंख्येनं आज आर्थिकदृष्ट्या प्रबल केलंय. लो फुटच बॉल मात्र त्या ठिकाणी टायमिंग करू शकला नाहीये. आठचा पैस थोडंसं मात्र बॅकपडला खेळायचा प्रयत्न केलाय. सिंगल दुसरा प्रयत्न इथे नक्कीच पाहायला मिळतोय. वॉटर रनिंग कव्हर बॅकअप या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतोय. 2 धावा इथे सहज कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचेल तो फलकावरती 19 या संख्येवरती. मॅच क्रमांक 2 पाहतोय. एका साईडनं MCC कासार वडवली आणि त्याच्या आगेच तुम्ही पाहू शकता टीम पाहायला मिळते. श्रीराम फाउंडेशन ओला टीम पाहतो या ठिकाणी बॅटिंग करत असताना. षटकातील आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एकही एक्स्ट्रा धाव दिली नाहीये. लेन्स चांगली, लाईनअप चांगली आहे. आज इम्पॉर्टंट प्रॅक्टिस. चांगला बॉल आहे इथे परफेक्ट मात्र पाहू शकाल जाग्यावरनं सरळ स्टँड ऑन डिलिव्हर बॉल फेकून दिला गेलाय षटकाराकरता. सुपर बॅटिंग आपण जर पाहिलं तर नक्कीच बिग बॅटर पाहू शकाल. स्पिनच्या बॅट मधनं खऱ्या अर्थानं ज्या पण आपलं नाव आहे ना, खऱ्या सुगंधाचा आस्वाद मला मिळतोय. कारण जंगलामध्ये जेव्हा आपण एखाद्या डोंगराचा प्रवास करतो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं चंदनाचं झाड कुठे आहे हे सुगंध हे त्याचं खऱ्या अर्थानं अस्तित्व तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवत आहे. तसं क्रिकेट देखील तसंच आहे. वरती अटॅक केला गेलाय आणि अटॅकचं नाव जर पाहू नक्कीच स्पिन पाहतोय. ज्याने आतापर्यंत चांगली धावसंख्या जाऊन पोहोचते 29 रन, 1 विकेट लॉस ऑफ 29 या धावसंख्येवरती आहे. आतापर्यंत या ओव्हर्स मधील आपण जर पाहिलं तर बॉल मात्र कंप्लीट झालेत. 5 अंतिम बॉल मात्र बाकी आहे. त्यावेळी पुनश्च गीता दिसतं पाहू शकाल. थोडं खराब पाहू शकतो पार भेटतीये.
तर फलकावरती 33 या धावसंख्येवरती आहे. एक परफेक्ट ऑलराऊंडर ज्याने देखील कमी वयामध्ये कमी वर्षामध्ये ठाणा क्रिकेटमध्ये ज्याने स्वतःचं नाव खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं. आपण जर पाहू शकतो आकाश रिपट आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आलाय. कारण ठाणेकरांना देखील संधी दिली होती त्या पद्धतीने आकाश रिपट आपण पाहतोय. गेल्या वर्षामध्ये नाईट स्पर्धेमध्ये धुवाकूल पाहिला होता तोच मात्र आपण बघू शकाल या ठिकाणी पालतोय. त्यानंतर टीम वज्रेश्वरी आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती आलाय. चांगल्या पद्धतीने क्रिकेट पाहू शकाल. भव्य दिव्य 55,000ची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. एक देखणं स्वरूप आणि खऱ्या अर्थानं एक सौंदर्याच्या सानिध्यामध्ये खऱ्या अर्थानं पूर्ण 40 पाहू शकाल निसर्ग आहे आणि त्या निसर्गाचा आनंद घेतोय आपण. यावेळी इनसाइड कव्हर इथे पाहू शकाल बिट ऑफला बॉल सिंगल आली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाईल. निश्चित आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला आपली एनर्जी आपली कॅपेबली आणि खऱ्या अर्थानं आपलं पाऊस इथे मात्र की फिटनेस पाहिलं जातं. कारण या रखरखत्या उन्हामध्ये तुम्हाला पहिल्यांदा तुमची एनर्जी किंवा टिकून खेळावी लागेल आणि त्याकरता तुम्हाला कॅपेबिलिटी बनावा लागेल. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडू आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर तिसरा गोलंदाजी मार्कवरती असताना इथे हॉपस्टमच्या बाहेरचा बॉल दीपक मडवी पण समजा यातील दर्शवताना वाईट बॉल. धावसंख्या इथे मात्र 1 ने वाढते जाऊन पोहोचेल ती मात्र 36 या धावसंख्येवरती. कालच्या दिवसातील आपण जर पाहिली तर खूप साऱ्या स्पर्धा ऑन झाल्यात नाईट स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळी बोट असं खेळायचा होता इथे मात्र पॅचेज विकेटचं मात्र विकेट क्रमांक या ठिकाणी 2. आपण पाहू शकाल विश नेटवर्कच्या माध्यमातून 4 दिवस आमची साथ देण्याकरता. त्यानंतर आपण पाहू शकाल की याच गावातील सुपुत्र आणि आज देखील आपण पाहतो क्रिकेटचं जर पाहू शकाल त्याच्या हृदयातील सिम्बॉल यांनी खऱ्या अर्थानं केलं तर नक्कीच आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय संदीप मडवी आणि दीपक मडवी. आणि त्यानंतर टेनिस बॉलतील महाराष्ट्रातील आवाज नाही टेनिस बॉलच्या विश्वावरती ज्याने खऱ्या अर्थानं आपल्या गोड आवाजानं प्रेक्षकांची मनं जिंकली ते आमचे नक्कीच साथी कॉमेंटेटर प्रमोदजी शेडगे सर. या सर्वांच्या सहानुभूतीने आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाजी मार्कवरती आकाश रिपट नवीन बॅटर. यावेळी पुढे शकतो हॉपसमच्या बाहेरचा बॉल लाईन आपण पाहिलं तर खरा पाहायला मिळते आकाश रिपटकडनं. मॅच क्रमांक आपण 2 पाहतो. पहिल्या मॅच मध्ये योगेश पाटीलचा आपण एक सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. अर्धशतक मध्ये योगेश पाटीलने कंप्लीट केलं. त्यानंतर जयेश किरणच्या बॅटमध्ये अर्धशतक पाहायला मिळालं. यावेळी परफेक्ट स्टँड ऑन डिलिव्हर टायमिंग मध्ये प्रॉपर करून बॉलला फेकून दिलं गेलाय. सर घुटना टेकला होता. षटकार 6 धावा. ईश्वरपुरी आपण पाहू शकाल मैदान शिवनसई आज खऱ्या तर पाहू शकाल चांदीची स्पर्धा तुम्हाला पात्र खऱ्या अर्थात पाहायला मिळतीये. वार गुरुवार जरी असेल ती स्पर्धेची पहिली स्पर्धा तुम्ही पाहतात 5 मार्च 2026 आपण पाहू शकाल. नेक्स्ट बॉल त्यावेळी मात्र एक दुबारी एक खबारी प्रत्युत्तर दिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. थोडं म्हणतो ना की चुकी घडल्यानंतर सुधारणा करणं ही खऱ्या अर्थानं गुणवत्ता आहे. कारण तुम्हाला त्याकडनं चुकी झाली मग त्याला सुधारावं लागेल. असं म्हणतात ना की चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसतं तसं क्रिकेटमध्ये देखील प्रत्येक गोष्ट पुन्हा घडणार नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना गोलंदाजी ट्रॅक करते मिस्टर आकाश रिपटला आपण पाहतोय. धावसंख्या टोटल आपल्याला पाहत की 44 या धावसंख्येवरती आहे. 4 बॉलचा खेळ इथे कंप्लीट केलाय. 4 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतोय. एक चांगली क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. माती विकेट जरी असेल यावेळी लो फुटच बॉल सर बॉल फेकून दिला गेलाय ऑन साइडला. आणखीन एक पॉवरफुल ब्युटिफुल अनसक्सेसफुल 6 धावा. षटकार
यावेळी चांगला सोके पाहू एसा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला. परफेक्ट अलाउन द कार्पेट. चौकार 4 धावा आणि 4 धावाच्या सायन्स स्कोर कार्ड इथे पर्यंत जाऊन पोहोचलाय. श्रीराम फाउंडेशन ओला पण पाहू शकाल मजबूत स्थितीमध्ये एकाच विभागाकडनं सातत्याने क्रिकेटमध्ये बिलॉंग करत असतात दोन्ही टीम आपण पाहतोय. एका साईडनं एमसीसी कासार वडवली तर एका साईड ओला पण पाहतोय. स्कोर कार्ड बद्दल 3 ओव्हर नंतर जाऊन पोहोचलाय. 54 या धावसंख्येवरती 54 रन्स ऑन कार्ड. त्याआधी आपण घेऊयात ब्रेक आणि देऊयात डीजेला संधी. ऐकूयात डीजेला वैयक्तिक आतापर्यंत खेळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली 58 या धावसंख्येवरती आणि स्पिनला आपण पाहतोय या ठिकाणी 11 बॉल 40 जाऊन खेळतोय. एक सुपर बॅटिंग यावली फुरच किकदा क्या बात है. आ बैल मुझे बार सर्व पिकअप बॉल फेकून दिलाय. षटकार करता 6 धावा. कार्ड इथे वेगानं आपण पाहिलं तर नक्कीच पाहायला मिळतंय. पहिल्या मॅच मध्ये 90 धावा पाहिल्या होत्या. सेकंड मॅच मध्ये पाहतोय चांगल्या पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी केली जाते आहे आणि चांगलं क्रिकेट तुम्ही मैदानात खरं आता अनुभवतात याच पहिल्या दिवसामध्ये. श्रद्धांजली चषक 2026 आपण पाहतोय. संदीप पेरनचा आडमान शान आणि स्पर्धेची खऱ्या अर्थानं आयोजन येत असताना धर्म प्रतिष्ठान जे तुम्ही टॉस बॉक्स पाहतात दोन्ही बंधू पाहू शकाल बडवी बंधू. यानंतर टीम साई वज्राई वज्रेश्वरी आणि नित्यसाई गणेशपुरी सर टॉस करण्याकरता यानंतर होणारी मॅच नित्यसाई गणेशपुरी आणि साई वज्राई वज्रेश्वरी यावली मात्र नो डाऊट ॲज अ भीम बॉल परफेक्ट मध्ये पाहू शकाल. इथे मात्र भीम बॉल पाहतो नो बॉल फ्रीड्स बॉल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कैसे भी खेलो आड़े खेलो तेड़े खेलो आपकी मर्जी लेकिन रनआउट होणार यहाँ पर गरजी. संदीप पडवी आम्हाला या ठिकाणी मात्र नक्कीच शन करत असताना धावसंख्या इथे मात्र चावड पोचती आहे. नो प्लस 1 अशा 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड 66 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. त्यामुळे डिलिव्हरी इथे बॉल हाईट दिली नाही आहे. हळू म्हणतो ना की कोणत्याही गोष्टीचा प्रवास करत असताना आपल्या बाईचा वापर करावा लागेल. त्याच पद्धतीने आपण पाहू शकाल क्रिकेट देखील तसंच पाहायला मिळतंय. कारण आज प्रत्येक व्यक्तिमत्व आज खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेटपासून आपली सुरुवात करतोय. मग त्यानंतर ओपन स्पर्धा असेल त्यानंतर पाहू शकाल की खऱ्या अर्थानं बिलॉंग करत असताना आयपीएल स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं दुसऱ्या वर्षामध्ये आणि खूप सारे क्रिकेटर आता खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत. वेट घेण्याचा प्रयत्न केला इथे मात्र इनफिल्डच्या वरून बॉल सर बिट ऑफ बॉडीवर बॉल पाहायला मिळतं. सिंगल दुसरा धावायचा प्रयत्न इथे मात्र कंप्लीट केला जाईल की काय. विकेटचं झालं बदल. विकेट क्रमांक या ठिकाणी 3. डिफेंड करायचे असेल तेव्हा तुम्हाला मात्र विकेट करता जावा लागेल किंवा तुम्हाला डॉट करता जावं लागेल. हे डिफेन्सचं खऱ्या अर्थानं मूलभूत सूत्र आहे आणि क्रिकेटमध्ये आपण तेच पाहतोय.
सुमित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मैत्रीपूर्ण संघर्ष आहे. थोडं मध्ये बघू शकाल की डिस्टन्स मोठा नाहीये कारण कासार वडवली आणि ओला आपण जर पाहिलं तर दूर नाहीये. एकाच मधनं आणि एकाच विभागाकडनं सातत्याने क्रिकेट खेळत असते. लास्ट ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर नंतर बॉल कंप्लीट झालेत. या षटकातील 4 अंतिम 2 बॉल बाकी आहेत आणि धावसंख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते ते आपण पाहतो नक्कीच 67 या धावसंख्येवरती. 5वा बॉल डॉट केला गेला. विकेट्सची पाहू शकाल त्यामध्ये पाहायला मिळतोय विकेट्स. आतापर्यंत थोडंसं आपण जर पाहिलं तर थोडी मॅच मध्ये अग्रेसिव्ह पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळाली. असं म्हणतात ना अतिघाई संकटात नाही आणि सायलेंट इज व्हायलेंट. कारण शांतता खूप भयानक असते आणि आपण ती सातत्याने अनुभवली आहे. कारण शांतपणे घेतलेला निर्णय हा आयुष्यामध्ये कधी चुकत नसतो आणि क्रिकेटमध्ये सेन्चुरी क्रिकेट हा प्रतिक्रियामध्ये क्रिकेट खेळत असतो. हेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत होताना पाहायला मिळतीये. एक चांगली लेंथ पाहायला मिळते. लाईन अप पाहायला मिळते. त्यानंतर पहिल्या पुरातामध्ये पहिल्या इनिंग्स मध्ये एक चांगली टोटस देखील आहे. 67 धावा या क्लायमेट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल अगेन तयार. गोलंदाजी मार्क वरती आहे. यावेळी बॅटचा एज शेडू हवेमध्ये आहे. इथे मात्र सेल होईल की अरे विकेट जबरदस्त. विकेट क्रमांक 5. षटक आपण जर पाहिली तर 4 कंप्लीट झाली. एका साईडनं एमसीसी कासार वडवलीनं इथे मात्र शेवटच्या ओव्हर्स मध्ये कमबॅक केला आणि धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचती आहे. 67 या धावसंख्येवरती विजयाकरता 68 धावांचं लक्ष आहे आणि त्या 68 धावा ऐकवण्याकरता मी पुनश्च एकदा आमचे साथी कॉमेंटेटर आणि आमचे गुरुवर्य प्रभूजी शेळके सर यांना जॉईन करतोय. त्याआधी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. चला टीम वज्रेश्वरी संघाचा कर्णधार आणि गणेशपुरी संघाचा कर्णधार टॉस करण्याकरता या. नित्यसाई गणेशपुरी आणि साई वज्राई वज्रेश्वरी यानंतर होणारी मॅच. चला टॉस करण्याकरता या. तर नक्कीच सेकंड इनिंग मध्ये आपण पुनश्च एकदा ऐकणार नक्कीच पालघर भूषण पुरस्कार आणि महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये ज्या आवाजाची खऱ्या अर्थानं प्रेक्षकांवर नेहमी वाट पाहत असतात ते नक्कीच प्रमोदजी शेडके सर पुणे जॉईन होतील. त्याआधी आपण घेऊयात ब्रेक. चला दोन्ही कॅप्टन्स या. गणेशपुरी संघाचा कर्णधार वैरुष पाटील मी इथे विनंती करतोय टॉस करण्याकरता पिंट्या दादा ना लेजंड क्रिकेटर शिवन सिंग की आपण आपल्या शुभस या ठिकाणी टॉस करायचा आहे. तर नक्कीच प्रस्वत पुनश्च एकदा प्रमोदजी शेडके सेकंड इनिंग करता पुनश्च त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत आणि पिंट्या भाऊ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर टॉस झाल्यानंतर लगेच आपण केक कटिंग करून सेलिब्रेशन करणार आहोत. राजेशजी घरत यांचा आज वाढदिवस आहे. 5 मार्च त्यांच्या सुद्धा स्मरणात राहील. धन्यवाद. गणेशजी पांडव यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. वॉइस ऑफ किल्टन म्हणून यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. या दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झालेत आणि टॉस त्या ठिकाणी आपण करणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि पिंटू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत. कॉइन स्पिन केला जाईल. यस फिल्डिंग स्वीकारले वज्रेश्वरी टीमने. 4 षटकांचा सामना असेल याची दखल घ्यायची आहे आणि नित्यसाई गणेशपुरी टीमला बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय. चला या आपण राजेशजी घरत यांचं यथोचित केक कटिंग करून सेलिब्रेशन करणार आहोत. मी मुनीत कुडू यांना विनंती करेन की या आपण राजेशजी घरत यांचं बर्थडे सेलिब्रेट या आपण करूया. सध्या त्यांचे परम मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजयजी घरत, पिंटू पाटील, ओंकार घरत, राजेश घरत यांचे सुपुत्र मिस्टर राहुल यादव अर्थातच लैला यांना आपण पाहत आहेत. या संपूर्ण आपण मंडळी त्यांच्या माध्यमातून 45व्या वर्षात पदार्पण केलंय. 40+ क्रिकेट 45 पूर्ण झालेत. आता 46 मध्ये पदार्पण करत असताना आपण पाहतायत एक बर्थडे सॉन्ग या ठिकाणी आपण घेणार आहोत. राजेशजी घरत यांचा वाढदिवस आपण मुख्य मंचावर सन्मान करीत आहोत.
इश्यू पहिल्याच बॉलवर जबरदस्त यावेळेला अप्रतिम फटका पाहायला मिळाला. आकाश रिपटच्या बॅटमधून येतोय अप्रतिम षटकार. 1 ते 2 मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळवणारा खेळाडू आपल्या करिअर मध्ये तोच आकाश रिपटला आपण पाहतायत. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक प्लेअर. नेहमीच MCC क्रिकेट क्लब कासार वडवली या टीम मध्ये खेळत असताना पहिल्याच बॉलवर किरणच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. ऑफ साइडला खूप चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफला बॉल निघून जाईल. खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर षटकार आणि दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं तर एक अप्रतिम देखणा फटका चौकार पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर टायमिंग. या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 10 या धावसंख्येवर 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर येताना. उजव्या हाताने किरण भरपूर वर्षांचा अनुभव आहे या खेळाडूकडे, परंतु सध्याच्या घडीला तुम्हाला अपडेट राहावं लागतं. या क्रिकेटच्या खेळामध्ये झटपट क्रिकेट खेळावं लागतं. सध्या ग्लॅमर येत असताना या क्रिकेटच्या खेळाला आणि त्यामुळे आता टेनिस बॉल क्रिकेट खूप पुढे चाललंय. त्यामध्ये आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट डेव्हलप होत असताना पाहायला मिळतो. ऑन साइडला स्लॉक केला आणि सरळ चेंडूला पाठवलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाश रिपट नावाचं वादळ घुंगावलंय या मैदानात. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. कुड नॉट टेक और ए सिक्सर देख. मॅग्निफिसंट टायमिंग. 6 धावा. काय फटकेबाजी सुरू आहे किरणच्या अगेन्स्ट. या वेळेला धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. षटकार चौकार षटकारांचा पाडा बोललाय. हा चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. बॉल सरळ निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. सर्वात ही बेस्ट लाईन अँड लेंथ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते की ऑफ्टमच्या बाहेर वाईड यॉर्कर व्हेरिएशन तुमच्याकडे असायला हवं आणि ते मात्र आता किरण करत असताना पाहायला मिळतं. सबमरिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची संख्या होत असताना 4 बॉलच्या समाप्तीनंतर 16 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. यावेळेला हॅमर केलंय, या बॉलला फोर्स केलंय. ऑफ साइडला लॉंग ऑफ कडे बॉल निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल फेकी येईपर्यंत. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 17 धावा. ज्या सरासरीने जायचंय त्या सरासरीने आतापर्यंत आकाश रिपट बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आकाश रिपटला आहे, नो डाऊट अबाउट इट. सध्या आपण पाहतायत श्रद्धांजली चषक संदीप 2026. किरणचा राऊंड द विकेटचा मारा.
यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, लेट कट खेळले आणि खूप चांगला फटका येत असताना पाहायला मिळतोय. सरळ चेंडू कटआउट्सला अभिवादन करण्यासाठी निघून गेलाय या चौकार आणि याला म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळावं लागतं. तुम्ही ड्रेस कोड ब्रँडेड घातले, शूज ब्रँडेड घातले, कॅप गॉगल परिधान केले म्हणून तुम्ही चांगले खेळाडू बनत नाही. त्यासाठी तुम्हाला क्रिकेटवरचं डेडिकेशन, क्रिकेट मधील बुद्धिमत्ता, आपल्या माइंडचा सुद्धा तेवढाच चांगला वापर करावा लागतो. या चौकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. चांगली स्टार्ट मिळवून दिली आतापर्यंत आपण पाहिलं तर एमसीसी स्पोर्ट्स कासरवडवली टीम 21च्या घरामध्ये 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी 68 धावांचा पाठलाग करताना आता 47 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 18 बॉल मध्ये 47 रन हे सामन्याचं समीकरण. 18 बॉल आणि 47 रन. यानंतर गणेशपुरी वर्सेस वज्रेश्वरी दोन्ही जवळच्याच टीम आहे. शेजारील टीम पाहायला मिळत आहेत जसं कासरवडवली आणि ओळा जर आपण पाहिलं तर या सुद्धा शेजारील गावं आहेत. म्हणजेच शेजारील गावांमधील चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना जे श्रोते जोडले गेले तर विश नेटवर्क या चॅनेलवर मुनीत कुडू सध्या आपण पाहतायत कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेऱ्याच्या लेन्सवर अप्रतिम प्रेम करणारा असं कॅमेरामॅन म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते मंजित कुडू सध्या आपण पाहतायत मास्टर माइंड ऑपरेटर ची भूमिका येत्या 10 ते 15 मार्च डे नाईट फॉर्मॅट मध्ये सुद्धा हे चॅनल खार्डीच्या मैदानात पाहायला मिळेल. सत्यसाई खार्डी चषक पुढील वीक मध्ये येताना पाहायला मिळेल. उद्या संजयजी घरत मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात ज्यांची स्पर्धा याच मैदानात पार पाडली. सुंदर मॅनेजमेंट आपण पाहिलं असेल. स्मिन येतोय गोलंदाजी मार्कवर आणि पहिल्याच बॉलवर या वेळेला सरळ बॉलला फेकून दिलंय. व्हॉट अ शॉट. आकाश रिपट थांबणार नाहीये. हार न मांडणाऱ्यांपैकी एक असा दमदार आणि शानदार फलंदाज धमाकेदार बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. षटकारात परावर्तित केलंय 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. स्मिनच्या पहिल्याच बॉलचा आढावा घेत चांगला फटका खेळला. 68 धावांचं टार्गेट सेट करत असताना सुंदर सुरुवात झाली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. फुलटॉस बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. इनसाइड आउटचा फटका फोरआर्मचा चांगला वापर करत असताना लो बॉल फुलटॉस होता आणि त्या लो फुलटॉस बॉलला मात्र पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध नेत्रदीपक. हा षटकार 6. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 33 या धावसंख्येवर. 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगली बॅटिंग. आकाश रिपट यासाठीच ओळखला जातो एक तडाखेबंद फलंदाज, विस्फोटक आणि गोलंदाजांचा कर्दनकाळ. यावेळेला मात्र फसलाय हा फटका. हा झेल खूप महत्वपूर्ण असेल. फिल्डर येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. चांगला झेल ऋषभच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आकाश रिपटने आपली भूमिका काय आहे हे मात्र बजावून ठणकावून सांगितलं आणि त्याच्या बॅट मधून जे प्रत्युत्तर पाहायला मिळालं गोलंदाजीच्या अगेन्स्ट. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. 33 वर पहिला धक्का आकाश रिपटच्या स्वरूपात. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 35 रनची आवश्यकता आहे. 68 रनचा पाठलाग करताना अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय.
स्मिनचा बॉल यावेळेला नो लुक शॉट. इनक्रेडिबल स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ बॉलला पाठवलंय. फ्लॅट सिक्स. अतिशय चांगला दमदार आणि शानदार फटका पाहायला मिळाला. बॉर्डरमॅनचा चांगला वापर करत असताना मनगडाचा चांगला वापर केला आणि कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा अप्रतिम षटकार पाहायला मिळतोय. एक वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहता येईल. काय फटका खेळला होता. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. मोहितच्या बॅट मधून मात्र या वेळेला मन मोहित करणारा हा सौंदर्यपूर्ण फटका. या वेळेला फोर्स केले या बॉलला. कमालीचा फटका पाहायला मिळतोय मोहितच्या बॅट मधून. टक्कन आवाज आला. स्वीट स्पॉटला बरोबर मात्र या वेळेला बॉल कनेक्ट होत असताना लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या तब्बल 45. 45 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी 23 रनची नितांत आवश्यकता आहे. फटके, सुंदर फटकेबाजी आपण पाहतायत. निवियाचे बॉल वापरले गेले तर मैदानाचा आढावा घेत, परंतु इथे मात्र बॉल थांबण्याचं नाव घेत नाहीये. आउटफील्ड सुद्धा तेवढीच फास्ट पाहायला मिळते. सध्या योगेश पाटील आणि वेदांत मंडप डेकोरेटर्स म्हणून काम बजावत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण पाहिलं तर 45 रन झाले. मोहित अतिशय चांगला फटका खेळला होता. पहिला फटका आपण पाहिला, नो लुक शॉट पाहायला मिळाला. प्रदीप पाटील ची आठवण करून देणारा तो फटका होता आणि त्यानंतरचा हा फटका मात्र फोर्स केला या बॉलला. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, मॅच बॉल सध्या आलेला आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 45. या धावसंख्येवर रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये 2 ऑनफील्ड पंच सुद्धा पाहायला मिळतात. संदीप मडवी एका साईडला आपण पाहिलं तर दीपक मडवीला आपण पाहतायत. कारकीर्द गाजवली संदीप मडवीने. दीपक मडवी सध्या जर आपण पाहिलं तर शिवनसाई टीमचा एक हुकमी फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट. काय फटका खेळलाय. स्मिनच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय आणि तब्बल जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये 5 षटकार आलेत. खरपूस समाचार घेतला. खेळपट्टी जणू काही मात्र मोहितच्या प्रेमात पडली असावी असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 51 धावा. विजयासाठी 17 रनची आवश्यकता आहे. 2 षटकांमध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना 68 धावांचा पाठलाग करताना 51 वर धावसंख्या पोहोचली गेले. MCC स्पोर्ट्स कासारवडवली या टीमची. त्यामध्ये मोहितने आल्या आल्या जबरदस्त दमखम दाखवणारी बॅटिंग केले. कोणत्याही प्रकारचा दबाव मी घेणार नाही. नेव्हर गिव्ह अप. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही मात्र हार मानू नका. क्रिकेटचा खेळ असा आहे की वेळ बदलायला वेळ लागत नाही. प्रयत्न करत राहा. कारण पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. तसंच आपण प्रयत्न करत राहा. ऑटोमॅटिकली यश तुम्हाला मिळत राहील. कारण या खेळामध्ये तुम्हाला कारण आणि सबब या 2 गोष्टी वगळता तुम्हाला चांगले प्रयत्न करून यश मिळवायचं असतं. कारण सांगणारी माणसं यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी सांगणारी माणसं कारण सांगत बसत नाहीत. त्यामुळे या खेळामध्ये तुम्हाला सातत्य आणि सातत्य त्यासाठी करावा लागतो सराव. आपल्या दैनंदिन जीवनातून 1 तास फक्त मन लावून प्रॅक्टिस करा. मग पहा विजय तुमचाच असेल. ऑफ साइडला खूप चांगला फटका तर आहे. चिप शॉट खेळले. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी प्रयत्न आहे. ऋषभ पुढे सरसावेल. फेके येईपर्यंत 1च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 52 च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 52 धावा, 16 रनची आवश्यकता आहे. करण आणि मोहित अशी सध्या जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. करणच्या बॅट मधून सुद्धा धावांचा वेग. या वेळेला हा बॉल जर आपण पाहिला तर आउटसाइड लेग स्टंप नाहीये. मात्र यष्टेंच्या वरून बॉल हाय हॅलो बाय बाय करचेडीची सांगता होत असताना पाहायला मिळते. मोहितने काय बॅटिंग केले. सध्या फॉर्ममध्ये असलेला खेळाडू. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं. 3 इन रो.
या बॉलला वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. चांगली फिल्डिंग होते, बॅकअप चांगला मिळतोय, मात्र व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. दीपक मडवी यांच्या माध्यमातून 1+1 अशा 2 रन्स ऍड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 54. 54 या धावसंख्येवर 10 बॉल आणि 14 रन हे सामन्याचं समीकरण. यानंतर वज्रेश्वरी टीम लगेच आपण सेट राहायचंय. मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण मार्गस्थ होतील आणि गणेशपुरी टीमचे 2 बॅटर आपण सुद्धा लगेच मॅच आपण स्टार्ट करणार आहोत. या मॅच नंतर सामना क्रमांक 3 आपल्या भेटीला येईल. अप्रतिम बॅकफुटला गेले, ऑन दी टोस खेळला गेलाय, बॅकफुट पंच केलाय. सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतलाय. जीवाची आकांक्षा केली होती फिल्डरने, परंतु त्याला बॉल मिळणं या वेळेला शक्य झालं नाही आणि सरळ बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. मिळाला या वेळेला अप्रतिम करणच्या बॅट मधून चौकार. गुड शॉट, 4 रन. रन्स सध्या आपण पाहतायत. एमसीसी स्पोर्ट्स कासारवडवली टीम दोन्ही बॅटर स्ट्रॉंग आहेत, तंत्रशुद्ध फटक्यांचे राजे म्हणून ज्या खेळाडूंकडे पाहिलं जातं. ऑन साइडला क्रॉस बॅटचा वापर केला होता. मिसटायमिंग स्ट्रोक जरूर आहे. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी पलटतील. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 60. या धावसंख्येवर विजयासाठी 8 रनची आवश्यकता आहे. सुमित मोठे फटके मारून देत नाहीये, सिंगल डबलला महत्व देतोय, फलंदाजाला मजबूर करतोय या सिंगल डबल साठी. 8 बॉल आणि 8 रन. या वेळेला ऑन साइडला शफल होऊन खेळलेत. बिटवीन द गॅप मध्ये बॉल निघून चाललाय. त्यांच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी चौकार. या चौकारा बरोबरीने संघाची धावसंख्या 64च्या घरामध्ये पोहोचली गेले. आता विजयासाठी 7 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. एमसीसी स्पोर्ट्स कासारवडवली टीमला या स्पर्धेच्या माध्यमातून मंगलदाजी गरज साहेब यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत. या स्पर्धेला एक सुंदर व्यक्तिमत्व नेहमीच लाईव्ह टेलिकास्ट असेल त्यांचं कौतुक करतात. पंचांचं, आयोजनाचं आणि समालोचकांचं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. स्विच हिट करण्याच्या नादामध्ये इथे मात्र किरणच्या हातामध्ये देऊन बसला, झेल देऊन बसला आणि इथून जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. एक चांगल्या खेळीचा अंत होत असताना करण बॅक टू द डग आउट. 6 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. पाहतायत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहायला मिळतो हर्षद आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय अक्षयला आपण पाहतायत. एमसीसी स्पोर्ट्स कासारवडवली टीम सध्या बॅटिंग करत असताना विजयासाठी टार्गेट सेट केल्यानंतर अतिशय चांगली बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन केलं प्रत्येक फलंदाजाने. आणि क्रिकेटमध्ये याच गोष्टी महत्वाच्या असतात की एका दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण आपला स्वतःचा क्लास दाखवला पाहिजे. 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या रन साठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत इथे विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण होत आहेत. यस, विकेट डाऊन. 2 रन मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 66 धावा, 5 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 2 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 2 रन हे सामन्याचं समीकरण. विकेट डाऊन. दुरून दुरून संघ मात्र या स्पर्धेला जरूर उपस्थित झाले. जरी सामने थोडेसे उशिराने सुरुवात झाली परंतु टीम सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये त्यांनी एंट्री केली आणि चांगला खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने या श्रद्धांजली चषक चांदीप 2026च्या आयोजकांच्या वतीने आपला मनपूर्वक धन्यवाद. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. बॅटचा टो एंड लागला होता. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी पलटले आणि इथे मात्र फिनिश सामना होत असताना पाहायला मिळतोय.
तर कॉंग्रॅच्युलेशन एमसीसी स्पोर्ट्स कासार वडवली टीम अँड हार्ड लक श्रीराम फाउंडेशन ओला टीम. आपण आलात, चांगला खेळ दाखवला, चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि या हंगामासाठी टेनिस बॉल क्रिकेटच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील.